जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार येथे राष्ट्रीय अवयवदान दिन अभियानांतर्गत जनजागृती रॅलीचे आयोजन। वैद्यकीय महाविद्यालयाद्वारे अवयवदान व अवयव प्रत्यारोपण संदर्भात प्रभावी जनजागृती होण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयाद्वारे 3 ऑगस्ट ते ऑगस्ट 14 या दरम्यान राष्ट्रीय अवयवदान दिन अभियान अंतर्गत अवयवदान दिन साजरा करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहे। 6 ऑगस्ट 2025 रोजी राष्ट्रीय अवयवदान दिनाचे औचित्य साधून संपूर्ण महाराष्ट्रात जनजागृती करण्यात येत आहे। सध्या देशात अवयवदानाचे प्रमाण अत्यल्प म्हणजे 1 दशलक्ष लोकसंख्येमागे 0.08 एवढे आहे। पाश्चिमात्य देशात हे प्रमाण 1 दशलक्ष लोकसंख्येमागे 35 एवढे आहे। याचे मुख्य कारण जनजागृतीचा अभाव आणि अवयवदानाबाबत गैरसमज आहे। व्यापक जनजागृती करून जनमानसातील गैरसमज दूर करणे आज काळाची गरज आहे। सध्या देशात सुमारे 570 अवयव प्रत्यारोपण केंद्र असून केवळ 140 नॉन ट्रान्सप्लांट सेंटर्स आहेत, जी लोकसंख्येच्या सध्याच्या गरजेनुसार खूपच कमी आहेत। सध्या भारतात शेवटच्या टप्प्यातील मूत्रपिंड आणि यकृताच्या आजारांच्या उपचारांसाठी 2 लाख मूत्रपिंड आणि 1 लाख यकृताची गरज आहे। मात्र दरवर्षी केवळ 4000 मूत्रपिंड प्रत्यारोपण आणि 500 यकृत प्रत्यारोपण केले जातात। हृदयाची परिस्थिती आणखी बिकट असून 5000 रुग्णांना हृदयाची गरज असून केवळ 20 ते 30 हृदय प्रत्यारोपण केले जात आहे। 1 ब्रेनडेड रुग्ण, 2 मूत्रपिंड, 1 यकृत, 1 हृदय, 2 फुफ्फुस, 1 स्वादुपिंड यांचे संभाव्य दाता असून एकाच वेळी 7 जीव वाचवू शकतो। कणिया, त्वचा, हाडे यासारख्या ऊतीचे दान करू शकतो आणि अपंग रुग्णांना विविध अपंगत्वापासून मुक्त होण्यास मदत करू शकतो। अधिष्ठाता डॉक्टर संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली महाविद्यालयाअंतर्गत नंदुरबार शहरामध्ये अवयवदान जनजागृती लक्षात घेता अवयवदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी 6 ऑगस्ट 2025 रोजी राष्ट्रीय अवयवदान दिन निमित्ताने अवयवदानाची जनजागृतीची प्रभात फेरीचे नियोजन करण्यात आले। प्रभात फेरी वाजता धुळे चौफुली ते अंधारे चौक या मार्गाने काढण्यात आली। सर्वप्रथम डॉक्टर संजय राठोड अधिष्ठाता यांनी अवयवदान अभियानाच्या रॅलीस हिरवी झेंडी दिली। प्रभात फेरीच्या वेळी अवयवदाचे विविध पोस्टर व बॅनर तसेच नंदुरबार येथील स्थानिक भाषेतील स्लोगन विद्यार्थ्यांनी बोलवून दाखविले। रॅलीचे सांगता अंधारे चौक येथे झाली। त्या ठिकाणी विद्यार्थी वर्गाद्वारे अवयवदान संदर्भात नुक्कड नाटक सादरीकरण करण्यात येऊन जनजागृती करण्यात आली। त्यानंतर डॉक्टर संजय राठोड अधिष्ठाता यांनी जमलेल्या जनतेस अवयवदान कोणी करावे, अवयवदानाची कोणाला गरज आहे यांची सर्व माहिती यावेळी दिली व अवयवदानबाबत शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार प्रतिज्ञा वाचन करण्यात आले। डॉक्टर संजय राठोड अधिष्ठाता यांनी अवयवदान संमतीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे स्वतंत्र कक्ष उपलब्ध असून त्यामध्ये अवयवदाना संदर्भात संपर्क साधण्याचे आवाहन केले। अवयवदान दिन जनजागृतीच्या रॅलीच्या वेळी महाविद्यालयातील प्राध्यापक डॉक्टर निलेश तुमराम, डॉक्टर तुषार पाटील, डॉक्टर आनंद जामकर, डॉक्टर आरटी सुभेदार, डॉक्टर दीपाली गवई तसेच सहयोगी प्राध्यापक डॉक्टर योगेश बोरसे, डॉक्टर प्रवीणकुमार ठाकरे, डॉक्टर निलेश मंगाम, डॉक्टर योगेश साळुंखे, डॉक्टर रविदास वसावे व सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर विकास राठोड, डॉक्टर सुधीर पंधरे, डॉक्टर मनोहर शेळके, डॉक्टर सारिका अरगडे, डॉक्टर विजय कोकणी, डॉक्टर हरिश्चंद्र गावित, डॉक्टर मेघा कलाम, डॉक्टर अनिल जटाळ, डॉक्टर सूर्यभान शेरेकर, डॉक्टर आशिष निमजे, डॉक्टर संध्या गजभिये आणि संस्थेतील अध्यापक व महाविद्यालयातील कर्मचारी व विद्यार्थी व नर्सिंग महाविद्यालयाचे प्राचार्य महेंद्र वळवी, पाठ्यनिर्देशक गौरव, जितेंद्र चव्हाण व नर्सिंग महाविद्यालयांच्या विद्यार्थिनी यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला। अवयवदान रॅलीचे संपूर्ण नियोजन डॉक्टर निलेश तुमराम, प्राध्यापक विभाग प्रमुख न्यायवैद्यकशास्त्र व किशोर शेळके, ग्रंथपाल शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नंदुरबार यांनी केले। अवयवदान रॅलीची सांगता अंधारे चौक येथे संपन्न झाली। यावेळी डॉक्टर संजय राठोड यांनी उपस्थितांना अवयवदानाबाबत बहुमोलाचे मार्गदर्शन करून अवयवदान करण्याचे आवाहन केले। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। तो समझे मेरे यारो, कौन सा दान? अवयवदान यानी ऑर्गन डोनेशन। इसकी दिल की धड़कन अभी चल रही है, लेकिन इसका मस्तिष्क मर चुका है, यानी ब्रेन डेड। ब्रेन डेड यानी मैं एक क्रिकेटर हूँ, मेरा हृदय खराब हो चुका है। मुझे भविष्य में एक अच्छा खिलाड़ी बनने के लिए हृदय चाहिए। इसे अपना हृदय दे नहीं सकता। इस संदेश का मान करो, दान करो भाई दान करो, इस संदेश का मान करो। दे तो दिया, हृदय दे दो, किडनी दे दो, पर क्या ये इतना आसान है? अवयवदान सोचकर भी अजीब लगता है, क्या कैसे होगा ये मुमकिन?
तो क्या हम इसी बातों पे ध्यान दें? और विज्ञान ने इतनी तरक्की की, उसका क्या? इतने सवाल पर है कोई जवाब? क्या करें क्या ना करें, गलतफहमी, हर बात को लेकर गलतफहमी। मैं तो एक बूढ़ा आदमी हूँ, क्या मेरे अंग कुछ काम के हैं? गाय अमीरों को, हमारे लिए कुछ भी नहीं। मृत्यु के बाद मेरी आंखें ले ली, और अगर मैं अगले जन्म में अंधा पैदा हो गया तो? गलतफहमी लोगों को कि अवयवदान का कोई ज्ञान ही नहीं। हमें तो पता है, तो चलिए जानते हैं अवयवदान के बारे में। दान कोई हवा नहीं जो इससे डरे। किसी भी उम्र का व्यक्ति अवयवदान कर सकता है। ब्रेन डेड में केवल 24 से 48 घंटों के अंदर ही ऑर्गन ट्रांसप्लांट कर देने चाहिए। की सफलता रेट 80 से 90% है। करने से 9 लोगों की जान बच सकती है और 50 लोगों का जीवन बदल सकता है। लीवर, किडनी, हार्ट, इन सब का ट्रांसप्लांट किया जा सकता है। देखा भाई और बहनों, अवयवदान कितना बड़ा दान है। ये हम सब अपना दाहिना हाथ अपने हृदय पे रखते हैं और आप भी मेरे पीछे बोलो कि यदि अगर हमें जिंदगी में मौका मिले तो हम अपने अंग दान कर किसी की जिंदगी बचाएंगे और खुशियाँ फैलाएंगे और जागरूक बनेंगे। अवयवदान, अवयवदान, नेत्रदान, नेत्रदान। की मृत्यू म्हणजे शेवट, की मृत्यू आला की सगळं संपलं. पण खरंच का? कारण मृत्यूनंतर एखाद्याला आपण आपलं नवजीवन देता आलं तर आपलं हृदय थांबलं, पण तेच हृदय एखाद्याच्या छातीत पुन्हा धडधडू लागलं तर हो, हे सगळं शक्य आहे अवयवदानामुळे. तर दान करणं म्हणजे एखादी संपत्ती नसते, संपत्तीचं दान करणं असंच नाही, किंवा दान करणं म्हणजे एखादी वस्तू दान करणं असंही नाही. तर दान करणं हा एक विचार असतो, एक कृती असते, एक संस्कृती असते. दान करणाऱ्याचं नाव नसतं, दान करणाऱ्याची जात नसते, दान करणाऱ्याचा धर्मही नसतो, तर असतो केवळ एक हेतू, आणि तो म्हणजे कोणीतरी श्वास घेतोय किंवा कोणीतरी श्वास घेईल कारण मी दिले. आणि त्याचमुळे आम्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी तुम्हा सर्वांना आवाहन करतोय की अवयवदान करा, कारण तोच खरा पुनर्जन्म आहे. मी प्रतिज्ञा करतो की मी माझे दान करीन, ज्याचा उपयोग माझ्या मृत्यूनंतर देण्यासाठी करता येईल. आपल्या देशात प्रत्यारोपणासाठी अवयव आणि ऊतींचा तुटवडा लक्षात घेता मी अशीही प्रतिज्ञा करतो की मित्र आणि देशवासियांना अवयव आणि ऊतीसाठी प्रोत्साहित करण्याचे मी सर्वतोपरी प्रयत्न करेन. महाराष्ट्र शासनाच्या वतीने 1 ऑगस्ट हा अवयवदान दिन म्हणून साजरा करण्याचं प्रयोजन केलेलं असतं, आणि त्याला लागूनच अवयवदान पंधरवडा हा महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय विभाग मार्फत साजरा करण्यात येत आहे. त्याच्या अनुषंगाने ठिकठिकाणी वेगवेगळ्या रॅली काढून रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा हे घेऊन जनसामान्यामध्ये अवयवदानाविषयी जनजागृती करण्याचे प्रायोजन करण्याकरता शासनाचे निर्देश आहे. त्यानुसार आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नंदुरबार येथील विद्यार्थी, नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी, कर्मचारी व अध्यापक वर्ग यांनी आम्ही आज इथं नंदुरबार येथे ही रॅली काढलेली आहे, आणि अवयवदानाविषयी जनजागृतीसाठी जे काही शक्य जेवढं प्रोत्साहन देता येईल त्याचा आम्ही प्रयत्न करतोय. माझे सगळ्या नागरिकांना विनंती आहे की एक चांगला कार्यक्रम आहे, अवयवदानाचं महत्त्व पटवून देणं ही काळाची गरज आहे. अवयवदान हे कसं श्रेष्ठ आहे, अवयवदान हे कुठल्याही धन किंवा याच्यामध्ये नसून ते एक पुण्य कमावण्याचं साधन आहे. आणि आजच्या काळामध्ये जिथं विज्ञान प्रगतीपथावर आहे तिथं सगळं काही जेव्हा धकाधकीचं जीवन चालू आहे तेव्हा कोणाला काय होईल याची काही गॅरंटी नसताना अशा वेळेस जर माणूस
सहकार्य आणि सहकार याची भावना जी आपल्याकडे आहे, त्यामधून एखादा ब्रेन डेड झालेला व्यक्ती त्याच्या नातेवाईकांनी जर त्याचे काही अवयव 5-6 अवयव जे आहे ते आपण दुसऱ्या अवयवदात्यांना ते देऊ शकतो आणि जेणेकरून त्यांचं जीवन वाचू शकतं, अशी ही एक संकल्पना आहे आणि त्याच्या बाबतीमध्ये बरंच जनजागृती शासनामार्फत करण्यात येत आहे. परंतु ही मुळात ज्याच्यासाठी ही कार्य केलेलं आहे ते सामान्य नागरिकांनी याचा लाभ घेण्याकरता त्यांनी पुढे यावं आणि याच्या बाबतीत त्यांनी माहिती घ्यावी आणि अवयवदाता म्हणून आपला फॉर्म भरून द्यावा मेडिकल कॉलेजमध्ये. आणि आजच्या काळामध्ये जवळजवळ 40 लाख हे पूर्ण देशामध्ये पेशंट असे आहेत की त्यांना अवयव पाहिजे आहे आणि त्या अवयवाच्या प्रतीक्षेत आहेत. प्रतीक्षा आधी फार मोठी आहे, किडनी फार मोठी प्रतीक्षा आधी आहे, हार्टची आहे. मग अशा सगळ्या पेशंटला जर जीवन द्यायचं असेल तर ब्रेन डेड झालेल्या पेशंटचं अवयवदान जर झालं तर एका पेशंट पासून जवळजवळ 5 लोकांचं जीव वाचू शकतं. आणि ही संकल्पना आहे आणि ही काळाची गरज आहे. म्हणून माझं सगळ्या नागरिकांना आव्हान आहे की याच्याविषयी आपण स्वतः अवयवदानाचा फॉर्म भरावा आणि आपल्या नातेवाईकांना पण प्रवृत्त करून या चळवळीला सहभाग घ्यावा. थँक्यू. अवयवदान करा, भरपूर जणांचा जीव वाचवा. आपल्याला असं वाटतं आपल्या शरीराचं महत्त्व फक्त मृत्यूपर्यंतच आहे, पण असं नाही. आपला मृत्यू झाल्यानंतर सुद्धा आपल्या शरीराचा उपयोग इतर जणांना होऊ शकतं. आजकाल भरपूर रुग्णांना अवयवदानाची गरज आहे, पण कमतरता आहे ती अवयवदात्यांची. तर आपण अवयवदानाचं महत्त्व सगळीकडे पसरून लोकांमध्ये जनजागृती करून अवयवदात्यांची संख्या वाढवूया. एका व्यक्तीच्या अवयवदानामुळे आपण किमान 5 ते 9 लोकांचा जीव वाचू शकतो. तर अवयवदानाचं महत्त्व हे इतर लोकांना आपल्याला समाजात जाऊन सगळ्यांना सांगायला हवं आणि अवयवदात्यांची संख्या आपल्याला वाढवायला हवी. मी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नंदुरबार येथील विद्यार्थिनी. 3 ऑगस्ट रोजी हा नॅशनल ऑर्गन डोनेशन डे आहे. त्यानिमित्ताने आपण इथे रॅली आयोजित केलेली आहे. याचा हेतू एकच आहे की सामान्य लोकांमध्ये ऑर्गन डोनेशन विषयी माहिती पोहोचवणे. तर कुठले ऑर्गन्स आपण डोनेट करू शकतो, हार्ट असो, लिव्हर असो, डोळे असो, हे ऑर्गन्स आपण डोनेट करू शकतो. जे इच्छुक लोक असतील तर त्यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन आणखी माहिती घ्यायची आहे आणि मृत्यूपूर्वी आपली ऑर्गन डोनेशनसाठी नाव नोंदणी सुद्धा करून घ्या.